महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नारळी पौर्णिमेच्या थरारात चौल रेवदंड्याची मानाची गडगडी, कोकण संस्कृतीचा गोडवा आणि परंपरेचा अभिमान पुन्हा एकदा उजळला। समुद्राशी अतूट नातं जपणाऱ्या कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा अविस्मरणीय संगम। यंदाही रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक चौल रेवदंडा नगरीत हा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला। रेवदंडा येथील पारनाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या भव्य नारळ फोडी स्पर्धेने संपूर्ण कोकणाचे लक्ष वेधून घेतले। समुद्रकिनारी वसलेल्या या सांस्कृतिक भूमीत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने रंगलेली गडगडी अर्थात नारळ लढवणी स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नसून कोकणच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि गावकऱ्यांच्या एकोपाचा जिवंत वारसा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। कैलासवासी संजय म्हात्रे स्मृती चषकाच्या निमित्ताने चौल रेवदंडा ग्रामस्थ मित्रमंडळाच्या सहकार्याने आयोजक सुहास घोणे आणि त्यांच्या मित्रमंडळीने या भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो ग्रामस्थ, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच कोकण संस्कृती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात, जल्लोषाच्या वातावरणात आणि उत्साहाच्या लाटेत स्पर्धेला प्रारंभ झाला। कोकणातील गावागावात जपली गेलेली नारळ लढवणीची परंपरा आजही तेवढ्याच अभिमानाने पुढे नेली जात आहे। गडगडी या खेळात दोन स्पर्धक आपले निवडक आणि अत्यंत कडक करटीचे नारळ एकमेकांवर आपटतात। ज्याचा नारळ फुटतो तो बाद ठरतो, तर शेवटपर्यंत शाबूत राहिलेला नारळ विजेता ठरतो। या स्पर्धेसाठी वर्षभर आधीपासूनच मजबूत, जाड करटीचे आणि वजनदार नारळ शोधून ठेवले जातात। अशा विशेष नारळांची किंमत अनेकदा हजारोंच्या घरात पोहोचते। त्यामुळे या खेळात केवळ नशीब नव्हे तर अनुभव, कौशल्य आणि योग्य निवड यालाही तितकेच महत्त्व असते। स्पर्धेतील प्रत्येक फटका प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवत होता। एकामागून एक रंगणाऱ्या लढतीमध्ये अनुभवी खेळाडूने आपल्या अचूक कौशल्याने प्रतिस्पर्ध्याचे नारळ फोडत उपस्थितांची मने जिंकली। प्रत्येक विजयी फटक्यानंतर टाळ्यांच्या कडकडाट आणि जल्लोषाने पारनाका परिसर दुमदुमून गेला। यावेळी आयोजक सुहास घोणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की नारळ फोडीची स्पर्धा म्हणजे केवळ खेळ नाही तर चौल रेवदंड्याच्या संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरेचा अभिमान आहे। आजच्या आधुनिक युगात तरुण पिढी मोबाईल आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत असताना त्यांना आपल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे काम अशा उपक्रमांमधून होत आहे। चौल रेवदंडा गावाचे नाव संपूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रात अभिमानाने घेतले जावे, आपल्या परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि गावागावातील एकोपा कायम राहावा हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे। ग्रामस्थ, मित्रमंडळ आणि सर्व स्पर्धकांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य होत आहे। या मानाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गजेंद्र सुडकू आणि पंकज नाखवा यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक श्री कालभैरव प्रसन्न संघाचे कल्पेश खारकर, तृतीय क्रमांक एकविरा थेरोंडा संघाचे विनीत चायनाकवा, तर चतुर्थ क्रमांक ओम साई संघाचे संदेश गायकर यांनी मिळवला। लिजंड ट्रॉफी मंगेश काटकर यांना प्रदान करण्यात आली आणि उत्कृष्ट नारळ म्हणून मोहन घरत, उत्कृष्ट मारेकरी म्हणून स्वप्नील तांडेल, नवोदित मारेकरी म्हणून ओंकार नाईक, तर शिस्तबद्ध संघ म्हणून केदार मळेकर यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात सरपंच प्रफुल्ल मोरे, रायगड जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, नारायण मुंबईकर, शरद गोंधळे, आनंद म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, दीपेश पाटील, भारत वाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचे पंच म्हणून अजित पाटील, मुनाफ गोंडेकर, वसीम गोंडेकर, चंद्रकांत धाटावकर, मंगेश काटकर, जयवंत पाटील, मंगेश मडवी आणि अमित मानकर यांनी जबाबदारी पार पाडली। चौल रेवदंडा ही भूमी केवळ ऐतिहासिक वारशासाठीच नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि गावकुसातील माणुसकी जपण्यासाठीही ओळखली जाते। आधुनिकतेच्या युगात अनेक लोकपरंपरा लोप पावत असताना सुहास घोणे आणि त्यांच्या मित्रमंडळीसारखे संस्कृती प्रेमी या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत। नारळी पौर्णिमेच्या या उत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की चौल रेवदंड्याच्या या सांस्कृतिक हा वारसा आजही तितकाच जिवंत, समृद्ध आणि अभिमानास्पद आहे। कोकणच्या संस्कृतीचा गोडवा, समुद्राशी असलेले भावनिक नाते आणि गावकऱ्यांचा एकोपा याचे सुंदर दर्शन घडवणारी ही स्पर्धा संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे, तृप्ती भोईर, रेवदंडा। याला कुठला तरी नारळ सावकाश सावकाश